आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिकच्या काळाराम मंदिरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजाची उभारणी। मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित। काळाराम मंदिरात 64 वर्षांनंतर नवा धर्मध्वज। येत्या 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश। गोकुळ दूध संघावरील प्रशासक नियुक्तीबाबत हायकोर्टात याचिका करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना। पुण्यातील पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाला वेग। भूसंपादनासाठी 9 पथकं तैनात। करारनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह सासवड उपविभागीय कार्यालयात व्यवस्था। सत्तेच्या माझा सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, संघर्षाची ठिणगी टाकायच्या भानगडीत सरकारने पडू नये। रिंगरोडच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून अंबादास दानवेंकडून ट्विट करत निशाणा। राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 13,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन रखडली। पेन्शन रखडल्याने सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले। मार्च 2024 नंतर कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वेतन रखडलंय। पंढरपूरच्या सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ। 2 तरुणांमधील किरकोळ बाचाबाचीचं हाणामारीत रूपांतर। वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांकडून परिस्थिती शांत। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,900 तर चांदीच्या दरात 7,000ची वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,55,221 रुपयांवर, चांदीसाठी प्रतिकिलो 2,58,350 रुपये मोजावे लागणार। परभणीत कॅशच्या तुटवड्यामुळे अनेक बँकांकडून अनेक एटीएम बंद। जिल्ह्यात दैनंदिन व्यवहारासाठी दररोज 30 कोटींच्या कॅशची गरज, मात्र एका महिन्यापासून कॅश उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय। चांदवडच्या कोकणखेडे येथील सुभाष एळिमजेंचा अनोखा उपक्रम। जिवंत पाणी चुरकला दशक्रिया विधी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राबवला उपक्रम। आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वंदे मातरम गीतालाही राष्ट्रगीतासारखा दर्जा दिला जाणार। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय। वंदे मातरम गीताचा अपमान किंवा गायनात अडथळा आणल्यास शिक्षेची तरतूद। कार्यक्रमात राष्ट्रगीताच्या आधी वंदे मातरम गीत गायलं जाणार। भारतीय पत्रकार आनंद आरके आणि सुवर्ण शर्मा यांना पत्रकारितेचा नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार जाहीर झालाय। सायबर गुन्हेगारीबाबतच्या शोधपत्रिकेसाठी हा पुरस्कार जाहीर। लातूरच्या निलंगा शहराजवळच्या डोंगराळ भागात गॅस सिलेंडरची विक्री, जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश। गोडाऊन आणि एजन्सीपासून दूर गॅस सिलेंडरची विक्री होत असल्याचं उघड। मुंबईसह ठाणे, रायतनगरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेचा येलो अलर्ट। पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट येणार। विदर्भ, मराठवाड्यात विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता। गोंदियासह भंडारा, जालना, यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं पिकं उद्ध्वस्त। कापणीला आलेल्या धान पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामा आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। राज्य सरकारकडून सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल। वर्ग अ, वर्ग ब सोबतच वर्ग क ची कर्मचारी भरतीही एमपीएससी मार्फत होणार, तर गट ब आणि गट क च्या निवडीवेळी मुलाखती होणार नाहीत। कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत। मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्या उशिराने। पनवेलमधील कळंबोली या ठिकाणी मालगाडीच्या पेंटाग्राफमुळे तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती। पुण्यातील बहुचर्चित कात्रज येरवडा बोगद्यासाठी एसपीव्ही स्थापन करण्यात येणार। पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे या संदर्भात आदेश।